नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे पारायणाचा तिसरा दिवस आणि आता आपण आपली नित्याची देवपूजा झाली आणि आता स्वामींचा फोटो मी स्वच्छ पुसून घेत आहे. रोज स्वामींचा फोटो मूर्तीला पुसून स्वच्छ करून रोज त्यांची देखील पूजा करायची असते. त्यामुळे मी स्वामींना सुद्धा पाण्याने अभिषेक घालायचा आहे. आपले रांगोळी छानशी काढायची आहे. तर मी आज रांगोळीमध्ये स्वस्तिक काढलेलं आहे आणि पावलं काढलेली आहेत. त्यांना देखील रोज हळदी कुंकू घालायचं आहे. अशा पद्धतीने आपण पहिलं देवपूजा नित्यपूजा करून मगच पारायण वाचायला घ्यायचं आहे. तर इथं स्वामींसाठी आसन टाकलेलं होतं, तिथे देखील मी रांगोळी आज काढलेली आहे. तर स्वामींना स्नान घालायचं, स्नान घालून स्वच्छ पुसून त्यांना त्यांचं स्थान द्यायचं. गणपती बाप्पांना स्नान घालायचं, त्यांना हळद कुंकू, कलशाला हळद कुंकू लावून फुलं व्हायची आणि मग आपल्या पूजनाला सुरुवात करायची. पिण्याचं पाणी बदलायचं आहे. फळं देखील तुम्ही बदलायचे असतात. नैवेद्य तर रोजच आपण दाखवत असतो. तर अशी पूजा करायची आणि मगच वाचन करायला सुरुवात करायचं. तर बघा किती प्रसन्न असं सकाळ सकाळी वाटत आहे. तर सकाळी मी सर्व कामं आवरली आणि देवपूजा करून मग आता मी स्वामींची पूजा करून मी पारायण वाचायला बसणार आहे. तर 2.5 ते 3 तास लागतात मला पारायण वाचायला. आणि माझा छोटू पण सकाळ सकाळी उठलेला आहे. त्याला देखील स्वामींना आंघोळ घालायची होती, पण मी घातली. मग त्या आता स्वामींची आवडती गाई तिला आंघोळ घालत आहे. स्वामींना गाय ही खूप प्रिय होती आणि दत्त महाराजांचं तर गाय त्यांना अतिशय प्रिय आहे. त्यांचं वाहनच आहे ती. त्यामुळे त्यांना देखील स्नान घालून गाईला स्वामींच्या पूजेमध्ये तिला ठेवलेलं आहे. तिला देखील आपल्याला हळद कुंकू फूल व्हायचे आहे. स्वामींना हळद कुंकू फूल व्हायचं आहे. आणि जे आपण अंघोळ केलेलं पाणी आहे ते तुळशीला घालायचं नाही, दुसऱ्या एका झाडाला आपण ते घालायचं आहे. तर असं सकाळ सकाळीचं वातावरण छान असं आहे, शांतता आहे सगळीकडे. पूजा करायला आणि पुस्तक वाचायला एकरूप मन लागत असतं आपलं. तशी माझी पूजा झालेली आहे. तर कशी वाटली आजची माझी पूजा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुम्ही देखील पारायण बसवलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघा या माझ्या पंथीमध्ये आज असं फूल तयार झालेलं आहे. काहीतरी तयार झालेलं आहे पण काही समजत नाही. तुम्हाला जर काय दिसत असेल, तुम्हाला समजलं असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. पण पंथीमध्ये आज खूप वातीमध्ये असं वेगळं असं काहीतरी मला जाणवतं आहे, काहीतरी झाल्यासारखं. तर मला तर काही समजत नाही आहे. तुम्हाला जर काही समजलं तर नक्की कमेंटमध्ये मला सांगा. तर अशी होती ही आजची पूजा. माझ्या या पूजेला लाईक करायला विसरू नका.